ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर आपला कार्यक्रम आहे माझा महाराष्ट्र माझा व्हिजन। गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ झाली आणि 3 वेगळ्या विचारांचं सरकार जे आहे ते सत्तेत आलं आणि 105 जागा जिंकून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली। आज पडणार, उद्या पडणार, 2 महिन्यांनी पडणार, हे सरकार टिकणार नाही अशी भाकीतं वेळोवेळी होत राहिली आणि वेळोवेळी होत आहेत। पण त्या काळात सरकारनं ही वर्षपूर्ती साजरी केली आहे। मातोश्रीनं रिमोट कंट्रोल सोडून थेट सत्तेचं स्टिअरिंग हातात घेतलं, पण त्यानंतर ही विघ्नांची जी मालिका आहे ती अद्यापही थांबलेली नाहीये। कोरोना आहे, अतिवृष्टी आहे, चक्रीवादळाचं संकट आहे, अशा एकामागोमाग एक येणाऱ्या संकटांनी सरकारला घेरलंय आणि दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा रान तापवलंय। आणि अशा काळात सरकारसाठीचा पुढचा मार्ग कसा असणार आहे, पुढच्या वर्षाचं व्हिजन कसं असणार आहे, गेल्या वर्षात काय झालं आणि पुढच्या वर्षात काय करायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि यासाठी आपल्या सोबत आहेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब। शिंदे साहेब, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आणि व्हिजनमध्ये। पहिल्यांदा तुमचं मला अभिनंदन करायचं एकनाथ शिंदे साहेब, कारण तुम्ही इतक्या व्यस्त वेळापत्रकातून अभ्यासासाठी वेळ काढलात आणि बीएची परीक्षा पास झालात। अच्छा, धन्यवाद, आभारी आहे। नक्कीच। मला शिंदे साहेब, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला जास्त माणसाने मनात बोला 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 नाही, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्हाला जास्त तयारी कशासाठी करावी लागली, बीएच्या पेपरसाठी की 3 पक्षाचं सरकार चालवण्यासाठी? ते सरकार मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय दमदारपणे चाललंय, चांगलं आहे। आणि बघा, मनामध्ये इच्छा असेल तर मार्ग दिसेल, अशा प्रकारचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे ती परीक्षा मी उत्तीर्ण झालो। पण एकंदरीत सरकारचं कामकाज मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं चांगलं सुरू आहे आणि अनेक चांगले निर्णय आपण घेतोय, पुढेही भविष्यात घेणार आहोत। नक्की शिंदे साहेब, पण दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो असा आहे की गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला अशी कुठली कामं जी आहेत ती सांगता येतील की ही कामं जी आहेत ती महाराष्ट्रासाठी पुढच्या काळासाठी खूप मोठी मैलाचा दगड ठरतील आणि त्याच्या पुढचं व्हिजन तुमचं काय असणार आहे? यामध्ये सरकार म्हणून जे काम केलंय महाविकास आघाडीने ते तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, जवळपास 21,000-22,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली, जे म्हणजे अगदी सगळ्यांनाच अशक्य वाटत होतं। नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आणि ताबडतोबीने त्याची अंमलबजावणी देखील झाली। म्हणजे गेल्या जे काही कर्जमाफी झाली होती मागच्या कालावधीमध्ये, मागच्या काळामध्ये, त्यापेक्षा या कर्जमाफीची अंमलबजावणी चांगली झाली आणि शेतकऱ्यांच्या देखील चांगल्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, पाहायला मिळाल्या। त्यानंतर जे काही चक्रीवादळ आलं, त्यानंतर अतिवृष्टी झाली, ते 10,000 कोटीचं देखील सरकारने पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली। आणि एकंदरीत गेल्या काही कोविडमुळे अगदी सगळ्यांवरच निर्बंध आले असले तरी सुद्धा अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली। त्याचबरोबर जे जे करता येईल, कोविडमध्ये आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्यावर योग्य तो निर्णय घेत आहेत आणि कोविड आपलं जे काही कंट्रोलमध्ये आलेलं आहे, कोविडचं प्रमाण हे इतर राज्यापेक्षा अतिशय आपण पाहतोय की चांगलं आहे, की अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल केले। काही कटुता आली, परंतु शेवटी लोकांचं आरोग्य लक्षात घेऊन काही कटू निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतले, पण ते लोकांसाठीच्या भल्यासाठी घेतलेत आणि त्याला म्हणजे लोकांनी, इतर राज्यांनी देखील त्याचं अनुकरण केलं। त्यामुळे हे सगळं करत असताना आर्थिक घडी देखील आपण पाहिली की त्याच्यावर देखील हे सगळं लॉकडाऊन असल्यामुळे आपलं जे काही आर्थिक जी घडी आहे ती विस्कटलेली आहे आणि ही हळूहळू आपल्याला मग अनलॉक करत असताना आता हळूहळू आपण पूर्वपदावर येतोय। एकंदरीत सगळंच जगच संकटामध्ये आहे, परंतु आपल्या राज्यामध्ये आपण ही घडी हळूहळू आपण पूर्वपदावर आणण्यामध्ये आपल्याला यश मिळतंय। नगरविकास विभागाचं म्हणाल तर अतिशय चांगलं काम यामध्ये नगरविकास विभागाच्या माध्यमातून होतंय। आपल्याला मी सांगू इच्छितो की जो काही युनिफाईड डीसीआर जो काय खूप वर्षापासून त्याची प्रतीक्षा होती की कधी होणार,
पण तोही आपण सगळ्यांनीच अर्बन डेव्हलपमेंट युडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन तो फुलप्रूफ केलेला आहे. त्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली जी आहे राज्यामध्ये, मुंबई सोडून सगळीकडेच राज्यामध्ये एक समान राहणार आहे. त्याच्यामुळे विकास नियमावली जी आहे, नियंत्रण नियमावली, यामध्ये सुसूत्रता येणार आहे. आणि प्रत्येक शहराचे वेगवेगळे नियम होते, त्यामुळे कोणी आपापल्या परीने सोयीचा निर्णय, सोयीचं नियम आधार घेऊन त्याची अंमलबजावणी करत होते, वेगवेगळे इंटरप्रिटेशन काढत होते आणि त्यामुळे अनेक अडचणी देखील होत्या, तक्रारी होत्या. आता यामध्ये FSI जो आहे, FSIच्या जे काही गैरवापराला आळा बसणार आहे, चाप बसणार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 150 मीटर म्हणजे 1500 फुटाचं घर, जे स्वतःचं राहतं घर, जे कुणाला बांधायचं असेल तर त्याला कुठलीही परवानगी लागणार नाही. ठीक आहे. शिंदे साहेब, हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय तुम्ही जे आहेत ते घेतलेले आहेत, पण त्यासाठी मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता तो मेट्रोचा निर्णय होता आणि आरेतून कारशेड हलवल्यामुळे हा सगळा इगो इश्यू झाला. आता कांजूरला जे कारशेड गेले त्याच्यामध्ये एका खासगी विकासकाने त्या जागेवर दावा केलेला आहे, केंद्र सरकारनं दावा केलेला आहे. आता मुंबईकरांसाठी हा प्रश्न किती वर्ष भिजत पडला म्हणायचा? नाही, यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की जे मेट्रो कारशेड आता आरेमध्ये होत होतं, आपल्याला माहीत आहे की खूप लोकांनी आंदोलनं केली तिकडे, पर्यावरणवादी तिकडची सगळी लोक यांनी मोठमोठी आंदोलनं केली आणि एक खरं म्हणजे जंगल, पर्यावरण हे वाढवलं पाहिजे. हे जर समतोल राखायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे विकास करत असताना. पण शिंदे साहेब, ही गोष्ट मान्य केली पाहिजे ना की जितकी जागा आवश्यक होती, जितकी झाडं कापणं आवश्यक होतं आरेच्या कारशेडसाठी, तितकी तर कापून झाली होती. मग कारशेड हलवण्याला म्हणजे उद्देश काय? त्याचा उद्देश तर सार्थ झाला होता. नाही, पण जर समजा आता तुम्ही कापून झाल्यानंतर समजा कारशेड तिकडे केल्यानंतर ते आरेला लागू नये. जर यापूर्वी ज्या विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, इव्हन तत्कालीन महसूल मंत्री असतील, त्यांनी देखील सॉल्ट पॅन कमिशनरच्या विरोधामध्ये त्याचं अपील फेटाळून लावलं आणि तो म्हणजे जे त्यांनी अपील केले ते फेटाळले आणि ही जागा महाराष्ट्र शासनाची कांजूरमार्गची आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर मदान समिती जी होती, मदान समितीने देखील त्यावेळेस सांगितलं होतं की कांजूरमार्ग हे कारशेडसाठी उत्तम जागा आहे. त्यामुळे हे सगळं असताना मग असा प्रश्न येतो की मग आरेमध्ये का शिफ्ट केलं हे, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. जर एखादी चूक केली तर ती पुन्हा आपण तशीच कॅरी फॉरवर्ड करायची का ते दुरुस्त करायची, हा देखील विचार मुख्यमंत्री महोदयांनी केला. आणि आज जर आपण बघतोय की 8 एकराचं मोठं अर्बन म्हणजे शहरामध्ये मोठं फॉरेस्ट निर्माण होतंय, त्यामुळे 800 एकरचं, त्यामुळे ही मोठी अचिव्हमेंट आहे. पण त्याच्यामुळे शिंदे साहेब जवळपास 4 वर्षापेक्षा जास्त काळ प्रकल्प रखडणार आहे, 5 ते 10 हजार कोटी रुपयाचा खर्च वाढणार आहे. याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाहीये? नाही, यामध्ये बघा, यामध्ये जे आता कांजूरमार्गला आपण करतोय, या काही लोक दिशाभूल करतायत, परंतु आमचे त्यापूर्वीच्या सरकारमधले सहकारी महसूल मंत्री होते, त्यांचा निकाल आपण पहा. मग ते सगळं करत असताना मग इकडे का हलवलं, हा देखील प्रश्न मी मगाशी उपस्थित केला. त्यामुळे आपल्याला एखादी चूक जर आणि त्यामुळे पर्यावरण वाढणार असेल, आरेचं जंगल सुरक्षित राहणार असेल, या सगळ्या गोष्टी होणार असतील तर चूक दुरुस्त करणं हे राज्याच्या हिताचं आहे. आणि यामध्ये जेवढं काही आपल्याला लवकर करता येईल हे काम, आणि लोकांना मेट्रो सारखं जे काही एक सेवा आपण देतोय मुंबई, जर आपण म्हणालात की मेट्रो हे खरं म्हणजे या मुंबईसाठी फार मोठं एक पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आपण जी मुंबईची लाईफलाईन जी रेल्वे आहे त्यावर जो काही भार आपण पाहतोय आणि जी काही गर्दी आपण पाहतोय, जीव मुठीत घेऊन माय भगिनी सगळे बांधव प्रवास करतात, त्यांना मेट्रोच्या माध्यमातून आपण दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे मेट्रोचं काम जेवढ्या युद्ध पातळीवर होईल ते आपण करणार आहोत. नक्कीच. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या सरकार समोरचा आहे शिंदे साहेब, तो आहे मराठा आरक्षणाचा. तुम्ही गेल्या सरकारमध्ये सुद्धा होतात. आता देवेंद्र फडणवीस असोत किंवा चंद्रकांतदादा पाटील असोत किंवा इतर मंत्री असोत, माजी मंत्री, ते असा आरोप करतात की या सरकारनं किंवा ठाकरे सरकारनं न्यायालयीन लढाई योग्य पद्धतीनं लढली नाही, त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. नेमकं सत्य काय आहे? मराठा समाजाला आता आरक्षण मिळणार आहे किंवा नाही?
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची सरकारची आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात माझी सगळ्यांनाच विनंती आहे, कोणी राजकारण करता कामा नये. जे पूर्वीच्या सरकारमध्ये मी देखील होतो, मी ते मराठा आरक्षण समितीमध्ये देखील महत्त्वाचं काम केलेलं आहे. जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे पाठवण्याची जी आपण मागणी केली, ते खंडपीठाकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे पाठवण्याची विनंती केली. ती पाठवत असताना त्याला अंतरिम स्थगिती दिली. पण त्याचबरोबर तामिळनाडू असेल, तामिळनाडूचा देखील सारखाच एकच विषय होता तो. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटने जे EWS जे आहे, जे 10% आरक्षण आहे, ते देखील खंडपीठाकडे पाठवताना त्याला अंतरिम स्थगिती दिली नाही. मग नेमकं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा जो काही अनपेक्षित निर्णय झाला आहे तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार सगळ्यांनीच माझी जबाबदारी नाही, तुझी जबाबदारी आहे असं न करता कायदेशीर लढाई जी आहे राज्य सरकार मोठ्या ताकदीने लढते आहे. जे वकील पूर्वी होते मराठा आरक्षण देण्यासंदर्भात, तेच वकील आपण ठेवलेत, किंबहुना त्यामध्ये आणखी नवीन वकिलांची फौज तैनात केलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये जी कायदेशीर लढाई लढावी लागेल ते राज्य सरकार पूर्ण ताकदीने, क्षमतेने लढेल. आणि मराठा समाजाला आरक्षण पूर्णपणे मिळेपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहील. शिंदे साहेब, अजून एक महत्त्वाचा आरोप होतो तुमच्या जुन्या मित्रांकडून, ते म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व, म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व आता शिवसेनेत राहिलेलं नाहीये. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना सुद्धा शिवसेनेला आता जड जाते. या आरोपात किती तथ्य आहे? हे बघा, हे आता राजकारण आहे. आता सरकार त्यांचं बनलं नाही, सरकार त्यांना गठीत करता नाही आलं म्हणून सुरुवातीपासून त्यांचं सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सरकार पडणार, सरकार पाडणार, हे सगळं देव पाण्यात बुडवून ठेवण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत ते मला आपल्याला सांगण्याची गरज नाही. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेबांनी परखडपणे आपली पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामध्ये कुठलीही तडजोड पक्षाने केलेली नाही. महाविकास आघाडी सरकार जे आहे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालू आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं हित जे आहे हे डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं सरकार काम करतंय. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे? पोटाला अन्न पाहिजे, राहायला निवारा पाहिजे आणि हाताला काम पाहिजे. हे सगळं पण शिंदे साहेब, हिंदू हृदय सम्राट हा शब्द बाळासाहेबांच्या नावाच्या आधी जो कायम असायचा तो कुठे गेला? हिंदू हृदय सम्राट ही उपाधी जी लोकांनी दिलेली आहे ते कोणीही बाळासाहेबांची हिरावून घेऊ शकत नाही, घेता येणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी फक्त राज्याला नाही तर देशाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे जे काही आज बोलतायत त्यांनी देखील पूर्वी बाळासाहेबांनी म्हणजे जी आमची युती होती त्या युतीमध्ये बाळासाहेबांचं जे योगदान आहे आणि शिवसेना या महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्रांची एक संघटना म्हणून मराठी माणसाला ताटमानेने जगण्याची संधी मिळावी म्हणून आणि या देशातला हिंदू ताटमानेने उभा राहिला पाहिजे, जगला पाहिजे, यासाठी बाळासाहेबांचं काम कोणीच नाकारू शकणार नाही, नाकारता येणार नाही. म्हणजे यापुढे पोस्टरवरती हिंदू हृदय सम्राट ही उपाधी दिसेल तर? अरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो मीच केला आता माझ्या डिपार्टमेंटने. शिंदे साहेब, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सरकार पाडण्यासाठी हे सगळे देव पाण्यात बुडवून बसलेत, कायम चर्चा होत राहतात, कायम भाकीतं केली जातात. तर मधल्या काळामध्ये शिंदे साहेब नाराज अशी एक चर्चा होती आणि त्यानंतर बरीच पळापळ झाली, माध्यमांमध्ये सुद्धा तशा बातम्या आल्या आणि तुम्ही नॉट रिचेबल होतात. तर हे नेमकं गौड बंगाल काय होतं? हे आपसामध्ये संशयाचं भूत निर्माण करायचं, संभ्रम निर्माण करायचा आणि त्याच्यामध्ये एक दुसऱ्याच्या बद्दल अविश्वास निर्माण करण्याचं हे सगळं प्रकरण आहे. मला मुख्यमंत्री महोदयांनी आज नगर विकास खातं एक MSRDC सारखं जे या राज्यामध्ये विकासाचं एक जाळं निर्माण करण्यासारखं महत्त्वाचं खातं दिलेलं आहे. त्यामुळे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज माझ्या पाठीशी बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत, म्हणून मी चांगलं काम करतोय.
त्यामुळे मला कुठल्याही माझी म्हणजे नाराजी असण्याचं कारण नाही. आणि मी जेव्हा गावी जातो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गावी आमच्या इथले फोन लागत नाहीत, त्यामुळे नॉट रिचेबल असायचा काही विषय नाही. मी माझ्या बाबांच्या बरोबर, माझे वडील त्यांना गावाला राहायला आवडतं, मी मध्ये मध्ये गावी जात असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे असं हे फक्त संभ्रम निर्माण करण्याचा सगळा प्रयत्न असतो. ठीक आहे, ठीक आहे. शिंदे साहेब, आता एक महत्वाची बातमी तुम्ही आपलं विजन चालू होण्याआधी आपणही ऐकली असेल की कंगना प्रकरणात महापालिकेला चपराक बसलेली आहे. हे जे सुडाचं राजकारण सगळं सुरू झालं, या सुडाच्या राजकारणाला ही चपराक आहे. आज सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही आमच्या मागे लागाल तर आम्ही हात धुवून मागे लागू. हे काय आहे सगळं? नाही बघा, उच्च न्यायालयाने जो निकाल काय दिला असेल त्याचा नेहमीच आम्ही आदर करणारे, न्याय देवतेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. ती कायदेशीर लढाई आहे आणि कायदेशीर लढाई जी कायदेशीर मंडळी आहेत ती लढतीलच. सुडाचं राजकारण आम्ही करत नाही, मुख्यमंत्री करत नाहीत. सुडाचं राजकारण इतरही लोकांनी करू नये, कारण सत्ता ही सत्तेचं चक्र हे फिरत असतं, बदलत असतं. त्यामुळे सुडाच्या राजकारणाला जनतेच्या मनामध्ये थारा नसतो. त्यामुळे योग्य असेल तर नक्की त्याच्यामध्ये कुणाची चूक असेल तर ती कारवाईला त्याने सामोरं गेलं पाहिजे. परंतु राजकीय आकसापोटी द्वेष भावना ठेवून आणि राजकीय सूड उगवण्याचं काम आम्ही करत नाही आणि कुणीही करू नये. पण राजकीय सूड उगवण्याचं काम झालं ना. म्हणजे ज्या पद्धतीने कंगनाने टीका केली त्यानंतर तिला 7 दिवसाची नोटीस देण्याऐवजी तिला 2 दिवसाची नोटीस देऊन तिचं घर पाडण्यात आलं, घरातलं बांधकाम पाडण्यात आलं. हे तर मान्य करावं लागेल ना. नाही, ती कायदेशीर जी काही कारवाई महापालिकेने केली त्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये अपील केलं. आज तुम्हीच सांगितलं की हायकोर्टाने काही निर्देश दिलेले. ही कायदेशीर लढाई आहे ना. कायदेशीर लढाई कायदेशीर मार्गाने लढली जाईल. दुसरा एक मुद्दा आहे शिंदे साहेब की मुख्यमंत्री म्हणाले की जर तुम्ही आमच्या कुटुंबाच्या मागे लागाल तर आम्ही, तुम्हालाही मुलं बाळं आहेत. तुमच्या एका सहकार्याला ईडीची नोटीस आली, त्यानंतर त्यांच्या मुलाची चौकशी झाली. तर भाजपकडून सातत्यानं केंद्रीय एजन्सीचा असा वापर होतोय असं तुम्हाला वाटतंय का? मी आताच म्हणालो की कुणीही सुडाचं राजकारण करू नये. ज्यांना ईडीची नोटीस प्रताप सरनाईक यांना दिलेली आहे त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल. परंतु लोकशाहीमध्ये कुणाचाही आवाज कुणालाही बंद करता येणार नाही, दाबता येणार नाही. आणि माझ्या मते केंद्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर जर झाला तर त्या एजन्सीजवरचा जनतेचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे विरोधकांनी देखील अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करता कामा नये, करू नये. आणि बघा, प्रत्येकाला कोण मी यासाठी विचारला हा प्रश्न शिंदे साहेब, कारण उद्धव ठाकरे म्हणतायत की सुडाचं राजकारण केंद्रीय एजन्सीजकडून होतंय. तुम्हालाही असं वाटतंय का? नाही, हे आता जे काही नोटिसा वगैरे दिलेल्या आहेत, ईडीची जी काही कारवाई सुरू आहे, मी आताच म्हणालो की या केंद्रीय एजन्सीचा अशा प्रकारचा वापर गैरवापर करता कामा नये. आणि हे जर केलं तर त्या एजन्सीजवरचा जनतेचा विश्वास उडेल आणि लोकशाहीवरचा विश्वास उडेल. त्यामुळे कुणी सत्तेचा गैरवापर करता कामा नये. राज्य सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आज कुठल्याही प्रकारचं सुडाची कुठली कारवाई राज्य सरकारने केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने देखील करता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्की शिंदे साहेब, अजून एक प्रश्न जो आहे तो आहे ऑप्शन्सचा. राजकारण कधी 2+2 4 होतच असं नाही. जशी की आत्ताची तुमची एक महाविकास आघाडी अस्तित्वात आली, ती भूतो न भविष्यती अशी एक उलटापालट राजकारणामध्ये झाली. तर भाजपचा ऑप्शन जो आहे तो आता शिवसेनेनं ड्रॉप केलेला आहे, तो आता कायमचा बंद आहे. म्हणजे जर भविष्यात तुम्हाला अशी वेळ आली किंवा अशी काही संधी मिळाली आणि भाजपनं जर हात दिला तर शिवसेनेकडे तो ऑप्शन आहे का पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा? बघा, महाविकास आघाडी सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. आणि आज आपण पाहतोय की शरद पवार साहेब वेळोवेळी सरकारला मार्गदर्शन करतायत. आज ते कोविडमध्ये देखील एवढं वय असताना देखील जात आहेत सगळीकडे. आणि मुख्यमंत्री महोदयांना आणि एकंदरीत सरकारला देखील जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेस मार्गदर्शनही करतायत. हा जो प्रश्न, आपला जो प्रश्न आहे
तो प्रश्न या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत. ते पक्षप्रमुख म्हणून आहेत आणि माझे पक्षप्रमुख म्हणून ते आहेत. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. अच्छा, म्हणजे शिंदेसाहेब, अजून एक शेवटचा मी प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. पुढच्या वेळेला तुम्हाला ज्यावेळेला विजन मांडण्याची संधी आम्ही तुम्हाला आमंत्रित करू, त्यावेळेला तुम्ही ठाकरे सरकारमध्ये असणारे मंत्री म्हणून विजन मांडाल की दुसऱ्या कुठल्या कोएलिशनमध्ये असणारे मंत्री म्हणून विजन मांडाल? नाही, तुम्ही आता या 1 वर्षाचा जो काही गेल्या 1 वर्षाचा कामाचा आढावा घेताय आणि पुढचं राज्य सरकारचं विजन माझ्याकडून ऐकून घेताय की मला कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची काही प्रेरणा देत आहे? नाही, तुमचं विजनच ऐकून घेतो शिंदे साहेब. मी म्हटलं की तुम्हाला संधी मिळेल का परत, कारण सरकार पाडणार अशा पद्धतीच्या घोषणा होत आहे. अहो, सरकार पाडणार हे सरकार स्थापन झाल्यापासूनच सुरू आहे ना. सरकार बघा, आता जी काही पोटदुखी पोटचूळ जो काही वेदना ज्या आहेत या सरकार पाडणार म्हणजे संभ्रम निर्माण करायचा आणि मग महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं सरकारमध्ये जमत नाही, हा नाराज तो नाराज, काँग्रेसचे मंत्री नाराज, राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, शिवसेनेचे मंत्री नाराज, हे सगळं हे संशयाचं भूत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी एक शिवसैनिक आहे आणि या सरकारमध्ये एक महत्वाच्या खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला मी सांगतो, MSRDCच्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून या राज्याचे हिताचे प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. या राज्याला विकासाकडे नेण्याचं जे काही प्रगतीपथाकडे नेण्यासाठी जे काही आवश्यक आहेत जे प्रकल्प, ते तुम्हाला मी जर डिटेल दिलं तर तो आपला वेळ पुरणार नाही. परंतु आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग जो आहे, याच्यामुळे 24 जिल्ह्यांचा विकास होणार आहे. मुंबई सिंधुदुर्ग जो आपण रस्ता करतोय ऍक्सेस कंट्रोल, तो 500 किलोमीटरचा नक्की शिंदे साहेब, हा जो म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की पुढच्या वेळेला तुम्हाला ज्या वेळेला मिळेल संधी विजन मांडण्याची, त्यावेळेला अजून महाराष्ट्राचा विकास पुढचा झालेला असेल आणि हे सगळे प्रकल्प जे आहेत मेट्रो सकट ते इतर पूर्णत्वास गेलेले असतील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हाला पुढच्या सगळ्या वर्षभराच्या कामगिरीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.